नमस्कार, मी अरविंद आठले. आज जागतिक योग दिन आहे. त्यामुळे योगाचा थोडा अर्थ आपण समजावून घेणं आवश्यक आहे. योग म्हणजे जोडणे. परमात्मा आणि आत्मा एकमेकाशी जोडणे आणि एकमेकात सम्मिलित होऊन जाणे ह्याला खरं योग म्हटलं आहे. परंतु जे सर्वसाधारण समाजामध्ये योगाचं जे आहे की काही एक विशिष्ट प्रकारचा व्यायाम, या व्यायामापलीकडे योगाचा अर्थ दुर्दैवाने लोकांना कोणी लक्षात आणून देत नाही. फार क्वचित असं होतं आणि हा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. विशेषतः पतंजलीची जी योगसूत्र आहेत त्याच्यामध्ये अष्टांग योग म्हटलेलं आहे. आता अष्टांग योग म्हणजे काय? तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. उद्दिष्ट काय आहे? समाधी. समाधी म्हणजे काय? आधी व्याधी ज्या ठिकाणी सुख समान आहेत, सुखदुःख ज्या ठिकाणी समान आहेत, म्हणजे जो पूर्णपणे अलिप्त राहू शकतो अशी जी स्थिती आहे, जो आपलं शरीर विसरतो, मी म्हणजे शरीर नाही ही भावना ज्याची पक्की आहे अनुभवाने, आणि जो समाधीत जातो डोळे बंद करून आतल्या आत सम्मिल होऊन संपूर्ण जगाचं त्याला विस्मरण होतं. कसलीही चिंता नाही, कसलीही काळजी नाही, कसलाही आनंद नाही, कसलंही दुःख नाही, अशी जी एक तरल जी अवस्था आहे त्याला आपण समाधी बोलू शकतो. ज्या समाधीमध्ये ज्या ज्ञानाचा अंश सगळा येतो, या ठिकाणी जे आपलं सहस्रार चक्र आहे, या ठिकाणी कर्षण होतं शक्तींचं. शक्तींचं कर्षण करण्याची ज्याची ताकद आहे, आणि कर्षण केल्यानंतर त्या शक्तीशी तो इतका एकरूप होऊन जातो की ती शक्ती आणि तो परमेश्वर आणि तो यात कसलाही भेद राहत नाही. ती आहे समाधी. त्यामुळे अष्टांग योगाचं जे काय यमनियम पाळल्याशिवाय पुढे जाता येत नाही. काय करावं, काय करू नये, यम म्हणजे काय, नियम म्हणजे काय, हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याशिवाय आपण आसन करू नये. आसन ही एक बैठक आहे. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या क्रिया आपोआप होतात. शरीर शुद्धीसाठी ते आवश्यक असणाऱ्या सर्व क्रिया, म्हणजे नवली असो, भस्त्रिका असो, अजून अशा अनंत प्रकारच्या क्रिया ज्या योग आवश्यक आहेत शरीराला शुद्धीसाठी, त्या सगळ्या आपोआप होतात. आणि हे तटस्थ होऊन आपण आपल्या शरीराकडे त्या क्रिया होत असताना पाहणं हे एक आनंददायक आहे. सच्चिदानंद अशी परमेश्वराची अवस्था आपण समजतो. सच्चित आनंद, जी आनंदमय आहे. आपलं चित्त सत झाल्यामुळे आणि त्याही पलीकडे शेवटी आपण जातो, तो आनंद दुःखही राहत नाही. ती अवस्था प्राप्त करणं हे योगाचं कर्तव्य आहे. त्याचं ते लक्षण आहे, त्याचं ध्येय ते आहे की ही सगळ्या अवस्था प्राप्त करणं. मग यात प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार तो करेल. यमनियम पाळून शरीराला एक शिस्त लावेल. आपल्याकडे जो कर्मकांड आलेला आहे ही त्यामुळेच आलेला आहे. कर्मकांड त्याज्य नाही आहे, परंतु त्याचा बाऊ करणं हे त्याज्य. आपण बाऊ करतो. नियम कसा पाळला जात नाही. मग त्यासाठी कटकट झाली तरी चालेल, चिडचिड झाली तरी चालेल, पण जे करून तो नियम पाळायचा, या नियम पाळण्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे हा सगळ्या आपण पूर्ण सगळं समजावून घेणं आवश्यक आहे जे योगाकडे जे येतात. त्यामुळे आपोआप त्याचं जसं चित्त शुद्ध होईल तशी आत्मशुद्धी होईल, सगळंच होईल. गुरुवर ज्याचा पूर्ण भरोसा आहे, गुरुभाव ज्याचा प्रचंड आहे, ज्याचा केवळ शारीरिक भाव नाही आहे, गुरुचा भाव, गुरु आपल्या अंतर्यामी बसलेला ही ज्याची खात्री आहे, तो आणि गुरु यात कसलाही फरक नाही, हा असा ज्याला अनुभव आहे तो योगी. योग आणि भक्तिमार्गामध्ये हा फरक आहे. योगामध्ये तात्काळ बाप दाखवण्याचं श्राद्ध कर असे अनुभव येतात, आणि ते करण्यासाठी मनाची प्रचंड जी शक्ती लागते, ती शक्ती या निरनिराळ्या यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान यातून येते. आणि शांत चित्त होतो. तो अत्यंत सामान्य राहतो. सामान्यामध्ये
तो असामान्य आहे हे समजूच शकत नाही, इतका तो सामान्य वागतो, सामान्य माणसासारखा तो योगी असतो, तो गुरु असतो. गुरु ह्या वेगवेगळ्या अवस्थातून गेलेला असतो. नाही तर गुरुची गरज काय आहे? गुरुची गरज यासाठी आहे की ज्या अवस्था साधनेमध्ये ज्या ज्या येतात, ज्या अडचणी येतात, त्या पार पाडण्यासाठी हाताचं आपलं बोट धरणारी जी व्यक्ती आहे ती गुरु आहे. पण ती शरीर नाही. अनेक प्रकारे तो गुरु तुम्हाला मदत करू शकतो, त्याचा देह असला आणि नसला तरीही. त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. गुरुची अगदी देहधारीच असण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु एक मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की मला जो काही पहिला गुरुदोष झाला यात हेच सांगितलं की मी तुझ्यात आहे तसा इतरांच्यात आहे आणि इतरांच्यात पाहण्याचा मला प्रयत्न कर. हे ज्यावेळी आलं त्यावेळी भेदभाव नष्ट झाला. स्त्री पुरुष, नपुसक, गरीब श्रीमंत हे सगळं नष्टच होते. इतरांच्यात सम्मिलित होता. प्यारे उलट कमनों में पलट देखले मौजा घट घट में नाथ निराजा. जे काही समोर दिसतंय, सृष्टी जड असो का चेतन असो का कशी असो, या सगळ्या सृष्टीत तो भरलेला आहे. हा ज्याला अनुभव येतो. अवघे विश्वची माझे घर ऐशी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. तो चराचर होऊन जातो. वैश्विक शक्ती सगळ्या त्याच्यातून बाहेर येतात आणि त्याच्यात आत त्या सम्मिलित होतात. योगी होणं सोपी गोष्ट नाही आहे, खऱ्या अर्थाने म्हणतो मी. वरचे ढकोसलीबाजी करणं ही गोष्ट वेगळी आहे. सोंग तुम्ही सगळे आणाल, पण वेळ आली की त्याची कस लागते आणि गुरु त्याला भरपूर लाथा मारतो ती कस त्याच्यात येण्यासाठी. गुरु ही सामान्य गोष्ट नाही आहे. कोणीतरी डोक्यावर हात ठेवला आणि काहीतरी झालं असं असत नाही. परंतु अशा समजुती आपल्यात असतात. भलत्यात लोकांना आपण पूर्ण योगीही समजतो, कारण त्यांची ओरेटरी असते. ओरेटरीवर ही योगी नाही, विद्वत्ता हे योगी नाही. मला एक रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रातली एक गोष्ट आठवते. नदी ठिकाणी एका ठिकाणी एक साधू असतो, आंघोळ करत असतो. त्याला काही स्त्रिया तिथे आंघोळ करत असतात, त्यांचे स्तन दिसत असतात. त्याला काही समजत नाही, हे काय, कसले फोड आले त्यांना छातीवर असं त्याला वाटतं, कारण तो इतका इग्नोरंट असतो. स्त्री काय आहे हे त्यांनी कधी बघितलंच नाही, अनुभवलंच नाही. तर हा जो भाग आहे हा किती महत्त्वाचा. सगळं विचारांतीच सगळं असतं. तुमच्या मनात जे विचार येतात, जे जे तुम्ही पाहिलेलं असतं ते सगळं तुमच्या विचारात येतं. म्हणून आपले सर्व ऋषीमुनी हे विवाहित दाखवलेले आहेत. वैवाहिक सौख्य घेऊन सर्व प्रकारच्या इच्छा, शारीरिक, मानसिक, जिभेच्या सगळ्या काय आहेत त्या पूर्ण करा. कशात तुमची इच्छा राहायला नको. आणि उपाशीपोटी अध्यात्म करता येत नाही हे आपण विसरतो. अध्यात्म कधीच उपाशीपोटी होत नाही. त्याच्या मागे 2 वेळची जर चिंता असेल, म्हणून जे खरे जे असतात ते शेवटी वनात जातात. वानप्रस्थ का सांगितलं आहे? सगळ्या चिंता नष्ट करायच्या आहेत, नसल्या तरी करायच्या आहेत, त्या चिंता नष्ट करायच्या. आपला सगळा मोह, मुलांचा, संसाराचा, पैशांचा, इस्टेटीचा हा सगळा सुटला पाहिजे. त्यासाठी त्या काळी ते जात असत. आता कसं आहे, आपल्याला इतके मोह असतात की या सगळ्या मोहातून बाहेर पडणं इतकं सोपं नाही. आणि हे जर करायचं असेल तर संपूर्ण शरणागती गुरुला. जे काय करते तो ते करणार आहे, जो काय करते ते त्याच्या हातून होणार आहे. माझं अस्तित्व नष्ट होणार आहे, मी त्याच्यात सम्मिलित होणार आहे. मी आणि गुरु यात कसलाही फरक राहू नये. जसं ब्रह्मानंद महाराज आणि गोंदवलेकर महाराज म्हणत असत की हे प्रति गोंदवलेकर आहेत, अशी त्यांची स्थिती होऊन गेली. ही स्थिती यायला पाहिजे. ते जी परंपरा गुरुची जी चालू असते, आपल्या शिष्याकडे जी परंपरा दिली जाते, ज्ञानाची परंपरा असते, ही परंपरा ज्या शिष्यामध्ये आपल्या गुरुकडून आलो तो गुरु समानच असतो. तो गुरु असतो. गुरुचा अर्थ फार प्रचंड विस्तारात्मक असा अर्थ आपण घेतला पाहिजे. आणि हा जोपर्यंत घेत नाही आपण, तोपर्यंत आपण गुरुत्वाला पोचू शकत नाही आणि शिष्यत्वालाही पोचू शकत नाही. या ठिकाणी जर पोचायचं असेल तर हे सगळं आवश्यक आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. आजकाल ही दिवस पाळण्याची जी काही निघालेलं आहे सगळं, एका अर्थाने ते चांगलं आहे आणि एका अर्थाने त्याला काही अर्थ नाही. चांगला ते एक दिवस का होईना आपल्याला त्याचं स्मरण होतं, ही त्यातली चांगली गोष्ट आहे.
आपल्याला कुठेतरी आपण त्या दिवशी चांगलं ऐकायला मिळतं, आपल्याला स्फूर्ती मिळते आणि कुठेतरी आत आपल्या चुका आपल्या लक्षात येतात. षड्विकारावर विजय मिळवणं हेही योगाचं एक मुख्य लक्षण आहे. काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर या सगळ्यांच्या परे जाणं ही केवळ आपली ताकद असत नाही, असू शकत नाही. कोणाचा तरी वरदहस्त त्याला लागतो आणि हा वरदहस्त गुरु ठेवत असतो. याच्यासाठी प्रचंड काबाड कष्ट आहे. मी सुरुवातीची 75 ते 82 7 वर्ष मी जो काही हठयोगाचा अभ्यास केला, प्राणायामाचा जो अभ्यास केला, केवळ कुंभकापर्यंत जाण्याचा प्राणायामचा मी अभ्यास केलेला आहे. शरीराची अशी कातडी सुटते, सगळं शरीर पूर्णपणे आतलं आमूलाग्र बदलून जातं, हा मी अनुभव घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग एक एक अवस्था येतात. गुरु तुम्हाला कुठे केव्हा कसा पाठवेल हे सांगता येत नाही. दत्त संप्रदायाचा मला नंतर कुठेतरी कुणाकडे तरी जाऊन उपदेश मिळाला, अजून कुठे जाऊन अजून काय शिकायला मिळालं. माझा हा सगळा प्रवास मी माझ्या व्हिडिओजमध्ये दिलेला आहे. गुरुचा शोध कसा घेतला, काय काय झालं, कुणाकडे गेलो, कुणाकडून काय मिळालं. गुरु हा पाठवत असतो सगळीकडे. तो पाठवणारा एकच असतो, तोच गुरु असतो. आणि तो आपल्याला समजत नाही, आपल्याला वैराग्य नाही आहे, आपल्याला विवेक नाही आहे. हे नाही तोपर्यंत कसा हो समजेल तो. अवघे विश्वची माझे घर हे अनुभव येण्यासाठी तुमची मनाची काय अवस्था असली पाहिजे. मनमारुनी उन्मन करा ताटी उघडी ज्ञानेश्वरा, हे काही ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वराला उपदेश जो केलेला आहे ते मन नष्ट झाल्याशिवाय मिळत नाही. मन मानवनी उन्मन करा, मन मारावं लागतं काही ठिकाणी, पण केवळ प्रत्येक ठिकाणी मन मारून होत नाही. मनाला थोडंसं असं पाठीवर थापटावं लागतं. काही वेळा त्याच्या अंकित आपल्याला व्हावं लागतं. चांगलं करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला त्या कराव्या लागतात. शरणागती पत्करून पुन्हा आपण त्याच्यावर आरूढ होणं आणि मन नष्ट करणं. काय काय सांगावं हो, सांगण्यासारखं इतकं काय आहे. माझे अनेक व्याख्याने मी त्यात वेगवेगळ्या विषयांवर दिलेले आहेत, आपण ती पहा. आज केवळ मी थोडीशी अशी उजळणी केलेली आहे. मी म्हणजे देह नाही हा भाव असणं आवश्यक आहे. मी म्हणजेच हा देह, अशी जी भावना आपली असते त्यामुळेच आपल्याला हे सगळी दया माया जे काही सगळं आहे हे त्यामुळे उत्पन्न होतं. देहाच्या आकर्षणामुळे, देहाच्या सुखाच्या आकर्षणामुळे या सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात. हे आकर्षण जेव्हा संपेल, मी म्हणजे देह नाही, अहम नच भूत संघ हा अनुभव जेव्हा येईल तेव्हा तुम्ही त्या देहाच्या वरच्या भावनेत जाल. हे वरच्या भावनेत जाण्याची प्रतिज्ञा आज करा. आजचा दिवस तसा एखादा, जसं आपण आजकाल फादर्स डे, मदर्स डे, अजून काय काय दुनियाभरचे डे निघाले आहेत. एका अर्थाने चांगला आहे आणि एका अर्थाने त्याला काही अर्थ नाही. मगाशी मी सांगितलं तुम्हाला, अर्थ आहे आपण घेतला तर. आपण घेतला तर प्रत्येक गोष्टीत अर्थ आहे. मनाच्या सगळ्या कल्पना नष्ट करणं, कल्पनाबाईने सगळा आपला घात केलेला असतो असे आमचे गुरु म्हणत असत. आपल्या मनात कल्पना असतात, हे म्हणजे चांगलं, ते म्हणजे वाईट, हे म्हणजे असं, ते म्हणजे तसं, मला असा अनुभव आला, मला तसा अनुभव झाला, या माणसाला असं, हे जे काही सगळं आपलं कल्पना चालतात, वेगवेगळ्या ऐकलेल्या असतात, वाचलेल्या असतात, केवळ विद्वत्तेने नाही होतो. न मेधया न बहुना श्रुतेन असं म्हटलेलं आहे की मेधा केवळ आहे, भरपूर ऐकलेला आहे म्हणून ज्ञान प्राप्त होतं असं नाही. ज्ञान प्राप्त होण्यासाठी कुठल्याही ग्रंथाच्या आवश्यकता नाही. ज्ञानप्राप्तीसाठी फक्त गुरुची कृपा, ही कृपा असेल तर तुम्हाला तुमच्या देहाचं विस्मरण होईल. मी म्हणजे देह नाही याचा अनुभव तुम्हाला तुमचे गुरु देतील. गुरु ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे, त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. आणि हा विश्वास ठेवलात तर आज ना उद्या ना परवा ना 2 वर्षांनी ना 10 वर्षांनी ना 15 वर्षांनी हे तुम्हाला प्राप्त होईल. गुरु मिळण्यासाठी सुद्धा प्रचंड परिश्रम आणि तो लाता मारून तुमची परीक्षा घेत असतो. सरळ असा सटत नाही, तुम्हाला असं खुंटा बळकट करता हलवून हलवून करावा लागतो. आणि मग जेव्हा ते काही कॉन्क्रीट तयार होतं, ते कॉन्क्रीट मग दगड मारला, वीट मारली, अजून काय हातोडे मारले तरी तुटत नाही. असं जे कॉन्क्रीट काढण्याचं काम गुरु करत असतो. तुमच्या नशिबात हे येऊ, तुमच्या नशिबात चांगला गुरु मिळो अशी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबवतो.
माझे तरुणपणाचे काही फोटोग्राफ जे आता जवळपास 45-50 वर्षापूर्वीचे माझ्या आसनांचे आहेत ते सगळे तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. मी किती काय काय श्रम घेतले हे मला माहिती आहे. सकाळी 3:30 ते 8, 9, 9:30 पर्यंत माझी उपासना रोज चालत असे. असं मी 7 वर्ष अखंडपणे केलेलं आहे. तेव्हा आपण असे कुठे प्रयत्न करा. लगेच थोडकं काहीतरी करून त्याची अपेक्षा फळाची करू नका. फळाची अपेक्षा मुळेच करू नका. थोडं केलं काय, जास्त केलं काय, फळ द्यायचं का नाही द्यायचं हे गुरु ठरवत असतो. तो ठरवेल तेव्हा फळ घ्या. फळ मिळणार. आज नाही, उद्या नाही, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, या जन्मात, पुढच्या 2 जन्मात केव्हा तरी ते मिळेल. असं त्या शक्तीवर विश्वास ठेवा. ही शक्ती तुम्हाला पुढे घेऊन जाईल. ही शक्ती तुमचा उत्कर्ष घडवेल. ही शक्ती तुम्हाला समाधीपर्यंत घेऊन जाईल. ही शक्ती तुमचं अस्तित्व नष्ट करेल. नमस्कार.